करूया सुरू. रेडी. एकदम मस्त छोटीशी रेसिपी आहे. बर. 4-5 मोजक्या गोष्टी लागतात. तयारी करायला एक 10 मिनिटं लागेल आपल्याला. प्रश्न नंबर 1. येस. गोड, तिखट, खारट, आंबट. नमस्कार, मी सत्यजित एक घास चवीचा च्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करतो. तुम्हाला आठवत आहे का, मी तुम्हाला पहिल्या भागातच सांगितलेलं की हा जो पूर्ण आम्ही जो शो तयार केलेला आहे त्यामध्ये ज्या हरवलेल्या रेसिपीज आहेत किंवा जे लोक थोडी विसरू लागलेले आहेत किंवा लोकांना वाटतं की कठीण आहे, आपल्याला जमणार नाही, अशा सगळ्या रेसिपीज पुन्हा एकत्र सुरू करण्याकरता. काही रेसिपीज मला माहिती आहेत, ज्या मी तुमच्यापर्यंत पोचवीन. जर का तुम्हाला माहिती असतील तर त्या तुम्ही मला सांगा. अशीच एक रेसिपी घेऊन आज मी तुमच्याकरता आलेलो आहे. आता पाठारे प्रभू आणि कायस्थ कम्युनिटी ज्या आहेत त्या हे श्रावणामध्ये बनवतातच. म्हणजे महिनाभर जी जीवतीची आपण पूजा करतो त्याच्या पुढ्यात जो नारळ ठेवलेला असतो, सगळ्यात शेवटी पिठोरी अमावस्येला ह्याचा हा पदार्थ बनतो. गूळ घालून केला जातो, बेताचा गोड असतो आणि सगळ्यात मजेची गोष्ट अशी आहे की ह्या पदार्थाला नावच नाही आहे. काय आहे ते आपण आता लवकरच बघूया. पण येस, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर का तुम्हाला तुमचा प्रोटीन कंटेंट बॅलन्स करायचा असेल, परफेक्ट गोष्ट आहे ही. माझ्याबरोबर चला स्वयंपाकघरात लगेच सुरू करूया. हॅलो. हाय. नमस्कार, मी सो कूल सोनाली कुलकर्णी आणि मी सत्यजित कोतवाल. आणि तुम्ही बघताय सिनेविस्टा प्रेझेन्स एक घास चवीचा. एक गोष्ट सांगणार आहे. प्लीज सांग, मला सांगू खूप का? आवडतात गोष्टी ऐकायला. आणि आपल्या शोच्या संदर्भातलीच एक गोष्ट. प्लीज 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 गो अहेड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मुंबईत कोणे एकेकाळी माहीमचा एक राजा होता, महिकावत. तो फार खवय्या होता आणि त्याला छान छान पदार्थ आपल्या राज्यात असलेले आवडायचे, खायला आवडायचे. त्याच्या मुदपाकखान्यात खूप पदार्थ बनायचे. ओके. तर एकदा असे छान छान पदार्थ बनलेले होतेच आणि एक पदार्थ घडत होता. ओके. तेवढ्यात त्याची राणी आली आणि राणीने पाहिलं की अरे वा, काय छान तयारी आहे, एवढे सगळे पदार्थ, आणि हे पलीकडे काय आहे जे अजून नीट बनलेलं नाहीये, याचं नाव काय आहे? त्याला अजून नावच दिलं गेलं नव्हतं. ते बनत होतं, म्हणून त्याचं नाव निनावं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हीच तर आहे आपल्या मेन शोची गंमत, जे आपण म्हणत होतो की ज्या रेसिपीज हरवल्यात किंवा फारशा लोकांना माहिती नाही आहेत, अशा कुठल्या तरी रेसिपीज दाखवणार आहोत आणि तुमच्याकरता बनवणार आहोत. अगदीच. मला निनावाची गोष्ट माहिती आहे, पण कृती विचाराल तर अजिबात माहिती नाहीये. त्यामुळे हा जो माणूस आहे त्याला आता आपण कामाला लावूया आणि त्याला विचारूया की निनावं करायचं कसं. आम्ही तयारी करतो, तुम्ही बघत राहा एक घास चवीचा. अनामिका असते, नाव नसलेली गावं असतात म्हणे काय काय, पण नाव नसलेला पदार्थ. चला विचारूया सत्यजितला की हे मिस्टर निनावे काय करतात. करूया सुरू निनावं बनवायला. येस. एकदम मस्त छोटीशी रेसिपी आहे. बर. 4-5 मोजक्या गोष्टी लागतात. तयारी करायला एक 10 मिनिटं लागेल आपल्याला. ओके. आणि ते शिजायला पुढे 15 ते 20 मिनिटं. ओके. दॅट्स इट. प्रश्न नंबर 1. येस. गोड, तिखट, खारट, आंबट. गोड. ओके. आणि ना इतकी छानशी बॅलन्स्ड गोड, बनायला सोपी आणि एवढ्या मस्त गोष्टीचं ना नावच नसावं, ही गोष्ट खरं तर खूप वाईट गोष्ट आहे. म्हणजे ना इट्स व्हेरी अनफेअर एवढ्या छानशा गोष्टी बरोबर. करूया सुरू. रेडी. चला, मी ना इथे आता जस्ट गॅस लावलाय. येस. आणि बेसन भाजून घेऊया. आता एक ना फार बेसिक साधं सोपं प्रमाण आहे ह्याच्यात, जे फॉलो केलं ना तर ही रेसिपी आपण डोळे मिटून केली ना तरी परफेक्ट होणार. बर. आता मी इथे 2 वाट्या, ह्या ज्या आपल्या जेवणातल्या वाट्या आहेत, अशा 2 वाट्या बेसन घेतलंय. आणि आपण जसं नॉर्मल बेसनाचे लाडू करायला बेसन छान खमंग भाजून घेतो, अगदी तसं भाजून घेऊया. तू आधी खाली तूप नाही घेत? नाही, हे कोरडंच भाजूया. बर. आता मी प्रमाणाबद्दल बोलत होतो, तर 2 वाट्या बेसन आहे, तर त्याच्याकरता 2हून थोडं कमी गूळ आणि त्याचबरोबर घेतलाय मी इथे 4 वाट्या नारळाचं दूध. आता खूप काही पातळ नाहीये ना खूप जाड आहे. ओके. अगदी कोकोनट क्रीम आहे असं नाही, बेताचं आहे. ओके. शिर्याला पण जराशी कमी साखर घेतात ना? मस्त लागतं. हे नारळाचा चव म्हणजे काय रे? नारळाचा चव म्हणजे आपण जे मोदकामध्ये भरतो सारण, तो खरं तर नारळाचा चव झाला की
खवणलेलं खोबरं जे गुळाबरोबर आपण शिजवतो थोड्या तुपामध्ये आणि वेलची जायफळ घालून करतो तो नारळाचा चव. बर बर. लगेच छान असा घमघमाट येतो. सो ना निनावं हे जनरली प्रभू सारस्वतचे केपी अशा कम्युनिटीजमध्ये भरपूर बनलं जातं आणि श्रावण संपल्यानंतर किंवा गणपती सुरू व्हायच्या अगोदर हा पदार्थ बनतोच लोकांकडे. आणि श्रावणात जनरली घरामध्ये देवीसमोर नारळ ठेवला जातो. मोस्टली त्या नारळाने हा एक पदार्थ बनतो. बर. आणि मी खरं आज तर- सांगून टाकते की मला ना खूप फरकच कळत नाही. CKP किंवा पाठारे प्रभू, कोण कोकणस्थ, कोण देशस्थ, 96 कुळी, कोण कुठले, मला समजतच नाही. म्हणजे आडनावांवरनं तर नाहीच ओळखता येत, पण पदार्थांवरून कशाला पाहिजे ओळख. छान चमचमीत खायला मिळते, जाऊ कोणीही दे. खाऊ शकते. दॅट्स द बेस्ट थिंग. बट आय हॅव टू से की माझ्या बाबांची ही फेवरेट आहे गोड. अच्छा. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला किंवा काहीतरी मी आवर्जून हे करतोच त्यांच्याकरता. माझाही वाढदिवस कधी असतो सांगून ठेवते. कारण काय आहे, मी निनावं कधीच खाल्लं नाहीये आणि कसं करतात ते मला माहितीच नाहीये. हे कसं शक्य आहे ना. म्हणजे आपण सगळे महाराष्ट्रात राहतो, एवढा आपल्या एकीबद्दल बोलतो, पण इतका टिपिकल मराठी पदार्थ मला माहिती नसावा. कमाल आहे. म्हणजे ना इतके लोक, इतके वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक, हे ना हे त्याचं आय थिंक एक मेन कारण असावं की त्यांच्या प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती एवढ्या वेगळ्या, प्रत्येकाच्या घरात बनणारे पदार्थ वेगळे. खरं आहे. 5-7 मिनिटात हा हलका भाजून झालेला आहे. ओके. खरं तर ना बेसन जितका भाजू तितका तो छान. पण आय थिंक आपल्याला आत्ताही छान मस्त खमंग असा वास येतोय हळू. येतोय. तू हे नव्याने शिकवलंस मला, कारण मला असं नाही वाटत. म्हणजे मी कधीच बेसन असं नुसतं भाजलेलं नाहीये. तुपावरती. तुपावर रवा किंवा बेसन मला तुपावर भाजायला आवडतं. पण छान होतंय, काही फरक नाही पडत. म्हणजे ना ह्याच्यामध्ये आपण तूप घालणार आहोत नंतर निनावामध्ये, पण बाकी गोड पदार्थांमध्ये जितकं तूप जातं ना तितकं नाही लागत त्याला. हो हलका हलका रंग बदलायला लागलाय. हो. आपण करूया गॅस बंद आणि ना ह्याला एका बोलमध्ये काढून घेऊया. बर. आणि ना बेसन भाजताना नेहमी काळजी घ्यावी, कारण ना ती रंग बदलणं आणि जळणं ह्याच्यामध्ये इतकं फास्ट होऊन जातं. थिन लाईन. ह्याला ना थोडं थंड करूया आपण. बर. तोपर्यंत सोलू. येस प्लीज सोल. तोपर्यंत मी इथे हा जो 4 वाट्या नारळाचं दूध आहे त्याच्यामध्ये 2 वाट्या गूळ घालतोय. तुला गंमत वाटेल सत्यजित, मला ना मोठ्या माणसांकडून आशीर्वाद तर खूपच आवडतात, पण आपल्या ओळखीच्या काकू, मावशी, कोणीतरी फॅमिली फ्रेंड हां. यांच्याकडून मला 2 गोष्टी आवडतात. एक म्हणजे त्यांनी वापरलेली ओके. साडी, नाईस. आणि दुसरं म्हणजे त्यांनी वापरलेली भांडी, साधी जी असतात, स्टीलची, त्यांचे चमचे, एखादं छोटं पातेलं. हां. तर मला जेव्हा कोणी असं म्हणतं की तुला काय देऊ, तर मी पहिले तर आशीर्वाद मागतेच, पण त्याच्याबरोबर असं सांगते की एखादं असं स्वयंपाकघरातलं भांडं किंवा गोष्ट जी तुम्हाला आता लागत नाही, मला तुम्ही देऊ शकता. वाह. अशी पितळेची असं काही नाही, हां. माझ्याकडे इतक्या छान छान गोष्टी आहेत. त्याच्यामुळे माझ्या सासूबाईंनी मला एक सुंदर पळी गिफ्ट दिली आहे. त्याला ना डाग आहेत, म्हणजे ते अशी वाकलेली होती वाटतं पळी, ती अशी सरळ करून पुन्हा त्याला थोडंसं असं लोखंड लावलंय. त्यांच्या आईची आहे ती, म्हणजे खूप वर्ष जुनी आहे. पण ना आता पण जर का आपण असं घरातली कुठली तरी, सगळी भांडी तर काही सारखी लागत नाहीत, पण जर का अशी कुठली तरी काढली आणि त्याच्यावरती असं 40 वर्ष 50 वर्षापूर्वी कोणाचं ते नाव लिहून तारीख लिहिलेली असेल की ते बघायलाच किती छान वाटतं. खरंच. तसा माझा मित्र आहे सचिन कुंडलकर, त्याच्या आईने मला इतकं छान एक कोळगं दिलंय पितळेचं, फार सुंदर आहे, आणि त्यांनी एक साडी पण दिली आहे. वाह. पण ना आता असं दुकानात जाणं, भांडी तशी घेणं, त्याच्यावरती नाव कोरून घेणं, हे सगळं नाही होत आता. तो आय थिंक तो काळच गेला. तो काळच गेला. आणि मला पण, मी जरी भांडं घेतलं तर त्याच्यावर मी नाव नाही घालून घेत. नाहीतर पूर्वी गिफ्ट देताना आपण करायचं ना की डॅश डॅश यांचे कडून, किंवा एखादी तारीख असायची की संदीपच्या बारशानिमित्त तुम्हाला ही वाटी वगैरे. तुला बदाम चिरून पाहिजेत? हा, म्हणजे ना अर्धे लेंथ वाईज की रादर असे अर्धे करून हवेत.
हां आपल्या ना गप्पा होत्या इथे थोडासा आपला बेसन पण थंड झालेला आहे. त्याची तू काळजीच करू नकोस. तुला मला थांबवावं लागेल की अगं थांब. आपण ना आता हे करूया मिक्स. गुळ नारळाच्या दुधामध्ये विरघळलेला आहे तो ह्याच्यात ऍड करूया. तू साधा गुळ वापरतोस की काही ऑर्गॅनिक वगैरे? नाही, नाही, साधा गुळ. ओके. फक्त तो जरा बारीक करून घेतलेला आहे. हा मग तो जरा विरघळतो पटकन म्हणून, बाकी बरोबर. काही नाही. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया की बेसनाच्या गुठळ्या थोड्याफार ज्या झाल्या असतील त्या मोडेपर्यंत. बर. मी ना त्याला डाळीचं पीठ म्हणते. ओके. आम्ही पण कधी डाळीचं पीठ कधी बेसन, पण संभावना आय टेल यू जेव्हा एखादा गोड पदार्थ करतोय तेव्हा ते बेसनच बोललं जातं आणि जेव्हा पिठलं किंवा झुणका करतोय तेव्हा डाळीचं डाळीचं पीठ पीठ. बोललं, जरी तो Interesting. एकच गोष्ट असली ती तरी. वा वा, आवडलं मला हे निरीक्षण. आणि हे पण ना असं जाणून बुजून नाही होत, ते जस्ट होऊन जातं. वास छान आला नारळाच्या दुधामुळे. आता जनरली गोड गोष्टी करताना तुला जायफळ आवडतं की वेलची? दोन्ही प्रचंड. हे बघ आता मस्तपैकी हे नारळाचं दूध, गूळ आणि बेसन एकजीव झालेलं हो. आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ, चवीला. त्याचबरोबर थोडी वेलचीची पावडर, हम्म. केशर. अय्या, किती गोड खिचडी आहे. मला दाखवू दे म्हणजे सगळ्यांना. कोणाची आहे माहितीये का? कोणाची? आपल्याच बरोबर जिकडे आहेत ना आपल्या समोर मनीषाताई, त्यांनी घरून आणलेली आहे. ओ, हे बघा कोणाकोणाकडे अशी सुंदर खिचडी. मग हल्ली सगळ्या त्या अंडाकृती छोट्या मिळतात ना, Yes, yes, yes. त्याची पाय असलेली खिचडी मिळत नाही. मनीषा, थँक्यू ही खिचडी आपल्या सेटवर आणल्याबद्दल. मला वाटलं तू सांगते थँक्यू ही मला गिफ्ट दिल्याबद्दल. नाही ओके, रे. थोडंसं जायफळ. आहा, म्हणजे ना मला वाटतं गूळ असेल ना त्या सगळ्या गोड पदार्थात जायफळ थोडंसं का होईना हवंच. आधी मिक्स करूया, मग वाटलं तर परत टाकू. आता आपण जसं पिठलं शिजवतो ना हं. अगदी तसं शिजवून घेऊया. ह्याच्यात एक चमचाभर तूप घालूया. अच्छा, ह्याच्यात मला वाटलं पातेल्यात नाही घालू. नाही नाही, आणि ते स्ट्रेट शिजवून घेऊया. बरं. ह्याला कंटिन्युअस हलवत राहणं गरजेचं आहे, बरं. नाहीतर हे पटकन खाली बसू शकतं आणि एक तर शिजून एकत्र गोळा होईल त्याचा. बरोबर. म्हणजे आपल्याला शिजायला हवंय अगदी टिपिकल पिठल्याची जशी कन्सिस्टन्सी असते तसंच. काय इंटरेस्टिंग. मला जरा उत्सुकता आहे हे बघायची. हे होतंय तोपर्यंत आपला हा पॅन, मगाशी आपण ह्याच्यामध्ये बेसन भाजलेलं होतं हं. त्यामुळे त्याला काय परत धुण्याची गरज नाहीये. बस खाली एक थोडंसं तूप टाकूया, पण आपण बाजूनी देखील थोडं नंतर तूप टाकूया. लक्ष नाहीये तोपर्यंत एक बदाम खाऊ. माझं सगळीकडे लक्ष आहे. हे हलवत राहायला पाहिजे म्हणतोयस. तू मगाश म्हणजे हे करतोयस ना, तर मला असं वाटलं पिठलं जेव्हा करतो ना आपण तेव्हा तू कसं करतोस, बिना गाठीचं पिठलं का असं भुरभुरत पीठ? कारण काही जण जे डाळीचं पीठ असतं बेसन ते पाण्यात भिजवतात आणि मग टाकतात पाण्यात, आणि काही जण असं भुरभुरत राहतात. नाही, मी जर का पिठलं करत असेल तर पाण्यात त्याला मिक्स करून मग, बरं. पण जर का सुका झुणका करत असेल तर मग वरून भुरभुरत. इंटरेस्टिंग. चला, आपल्या गप्पा होता होता इथे आपलं बेसन, नारळाचं दूध आणि गुळ शिजलाय. हे बघला छान चकाकी आलेली आहे. गॅस करतोय मी बंद आता. आणि आता ह्याला शिजवायचं आहे, रादर बेक करायचं आहे. बेक म्हणजे गॅसवरती बेक करायचं आहे. एक शेवटची स्टेप. ओके. पॅनमध्ये आपण थोडं तूप पसरलं होतं. हो. हे आता बेसनाचं मिक्सचर ह्याच्यावरती. याची वडी होणार आहे का काय? येस. ओ. आणि छान मस्त खटखटीत वड्या त्याच्या निघाल्या पाहिजेत. आय होप आज पण निघतील. म्हणजे त्या सांज्यासारख्या मऊ नाही होणार आहेत. मऊ असेल पण मऊ मऊ पण नसेल. हां हां. माहिती आहे, मी स्वतः आपण नेहमी असं गॅसवरती केलं, पण मला आई सांगते की तिची आई जेव्हा हे करायची तेव्हा असं टिपिकल छान चुलीबिलीवरती करतात ना, पितळ्याच्या भांड्याचं मध्ये करून वरती छान जळते कोळसे ठेवून की ते दोन्हीकडून हीट मिळून असे करायचे. अरे वा. आपल्या दोघांच्याही आयांना उचक्या लागणार आहेत. हां. आपल्याला किती आठवण येते ना Correct. काहीतरी काहीतरी सांगताना. पण मला फार छान वाटतं असं सगळं. हो.
ह्याला जितकं होईल तितकं त्याला इव्हन आउट करूया. अगदी काय त्याला आपल्याला केकच्या आयसिंगसारखं त्याला सपाट करायचंच नाहीये. बरं. जेवढं होईल तेवढं ठीक आहे. गॅस मी केलेला बंद. अच्छा, ऑन पाहिजे. हां. अगदी आता ना त्याला मंद गॅसवरती ठेवूया. आपण खाली थोडं तूप घातलेलं, थोडंसं आणखी बाजूला ॲड करूया. हे बघा, आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया. आणि ह्याला एक आपल्याला पिठलं व्यवस्थित शिजलेलं आहे, म्हणजे त्याला शिजायचं तर काही उरलं नाही आहे, पण त्याला एक छान वडीसारखा फर्मनेस आला पाहिजे. एक 12-15 मिनटं आता ह्याला शिजू द्या. ओके. एक 15 मिनटं झाले, चेक करूया झाले का. माझ्याकडे टूथपिक आहे, आपण त्याला पोक करून ट्राय करू शकतोय. ऑलमोस्ट क्लीन आली आहे, झालेली आहे. मस्त. तरी केक सारखी ती आयडिया आहे ना. हा, तरी एक ना आपण शेवटचा एखादा मिनिट आपण त्याला जरा गॅसवरती डायरेक्टली ठेवू शकतोय. पण तू बघते की आपण जे तूप टाकलेलं होतं जरा साईडनी सगळं सुटून बाहेर आलेलं आहे. आता ना काही रेसिपीज अशा पण, आता काही घरांवर असं पण करतात की ह्याला एखाद्या मोठ्या थाळीमध्ये उलटं करून मग ते परत ह्याच्यात करून की दोन्ही बाजूला ते छान होतं खरपूस. बरं. पहिलं तर ते करण्याचा मला कॉन्फिडन्स नाही आहे. आणि असं वाटतं की ते नाही झालं तरी चालेल, एका बाजूने इट इज शेफ मला आवडलाय, म्हणजे तो खरं खरं बोलतोय. म्हणजे ना अशा रिस्क घ्यायला मला थोडी भीती वाटते. बरोबर. त्यामुळे जिकडे गरज नाही तिकडे असे आयटमच करायला जात नाही. करेक्ट. तरी आपण एकदा हळूच बघूया. थोडंसं असं खरपूस काळपट झालं असेल, जे की झालेलं आहे, तयार आहे. आपण ह्याचे करूया स्लाइसेस. आता बघ, हे ना जसं थंड होईल ना ते आणखी फर्म सेट होत राहील. बरोबर. आता सुद्धा आपल्याला कापताना असं वाटतंय की थोडं अजून मऊ आहे, पण हे जसं थंड होईल ते छान सेट होत राहील. पूर्ण गार झाल्यावर आपण वड्या करू शकतो का त्याच्या? एकदम छान. आयडियली हे कधी खायला पाहिजे? म्हणजे मला म्हणजे कळलं नाही. हे असं स्वीट डिश म्हणून देतात की असं कोणी घरी आलं तर सरबत आणि निनावं वगैरे असं? हे ना गुलाबजाम किंवा श्रीखंड तशा टाईपची स्वीट डिश नक्कीच नाही. हे एक वडी बर्फी जशी आपण देतो, एक मे बी चिवडा चकली बरोबर बाजूला काहीतरी देतो, त्यासाठीचा आयडिया. अजून हे थोडं मऊ आहे, ह्याला छान ना थंड झालं ना की ते मस्त खटखटीत पीसेस येतील. म्हणजे असं उचलून खाता येईल असं म्हणतोय? येस. आहे ना सोपी रेसिपी? खूप सोपी आहे. म्हणजे मी आता इमॅजिन करतेय की माझ्या मुलीचे मित्रमैत्रिणी घरी खेळायला आलेत, माझ्या हातात वेळ आहे, तर मी निनावं केलं, ती पोरं खेळतच असतात 2 तास. तर हे तर होईलच. म्हणजे गार होईपर्यंत 1 तास समजा मी इन्व्हेस्ट केला, नंतर मी छान फ्रेश असं एखाद्या परफेक्ट डिश मध्ये त्यांना दिलं तर पन्ना उडवतील असं. नक्की. आणि हे काही अनहेल्दी नाहीये, अगदी छान आहे ही गोष्ट. हे बघ, छान खरपूस लागलेलं आहे. यस. मस्त पीसेस आलेले आहेत. काय ह्या बिचाऱ्याला असं म्हणतात निनावं? खरंच मी सुरुवातीलाच म्हटलं ना, इतक्या सोप्या छान गोड डिशला निनावं म्हणून त्याचा का असं अपमान केलेला आहे लोकांनी. आता तू एवढे मस्त मनापासून बदामाचे काप कापलेत, ते ह्याच्यावरती लावूया आणि आय थिंक गोष्ट सर्व करायला तयार आहे. कसं करायला पाहिजे ते तू सांग. नाही, तुझ्यावरती. यू आर अन आर्टिस्ट, कम ऑन. किती छान साधी सोपी गोष्ट आहे आणि तू अग्री करशील की बनायला वेळ अजिबात नाही लागलेला. नाही लागला वेळ. तर हे निनावं तुम्ही नक्की बनवू शकता, कारण सत्यजितनी आपल्याला सांगितलं ती कृती फार सोपी आहे, लक्षात ठेवायलाही सोपी आहे आणि करायलाही सोपी आहे. तर प्रिय प्रेक्षक मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हे निनावं नक्की करून बघा. आपल्या एक घास चवीचा मध्ये सांगितलं गेलेलं, पण नुसतं करून बघू नका आणि नुसतं खाऊन बघू नका. ह्या निनाव्याला काहीतरी छानसं नाव सुचवा, हो की नाही? येस. आणि जे नाव आपल्याला आवडेल, तुम्ही सगळे जे सुचवतील, आम्ही असं कदाचित हो की आम्ही तुम्हाला एक दिवस आमच्या शोमध्ये इन्व्हाइट करू. खरंच आहे. तुम्ही जर छान नाव सुचवलं तर आम्ही नक्की
आमच्या शोमध्ये तुम्हाला आमंत्रित करू. येस. तर सुंदर नावं सुचवा आणि तोपर्यंत एक घास चवीचा मध्ये निनावं खाऊन बघा. एक गोष्ट राहिली सांगायची. आज आपण पहिल्यांदा ही एक अशी हरवलेली रेसिपी केली आहे, पण आय एम शुअर अशाही रेसिपी असतील ज्या आपल्याला माहिती नसतील आणि त्यांना माहिती आहेत. तर एखादी छानशी रेसिपी जी तुमच्याकडे असेल, जी फारशी लोकांना माहीत नसेल, किंवा आपण लॉस्ट रेसिपी म्हणतोय, लुप्त झालेल्या रेसिपी म्हणतोय, अशी एखादी रेसिपी आम्हाला कळवा. तुम्हाला जर का भाग घ्यायचा असेल तर ते देखील कळवा. प्रयत्न करूया आपण तिघंजण एकदा कधीतरी एकत्र बनवूया. अप्रतिम. सॉरी, उष्टात आला हात. आता लावत नाही परत. अरे आपलंच आहे, इट्स ओके. हे सगळं रोल केलं ना तर सगळे प्रेक्षक मला हसतील, पण मला आता राहवत नाही. मी म्हणजे एवढं एवढं होणार नाहीये. मला वाटलं हे कॅन्डिड आहे. अर्थात होतंय रोल, मी असंच म्हणतीये. आहा, आज आपले सिनेविस्टाचे सर्वा सुनीलजी इथे आलेले आहेत, तर त्यांना हा एक घास चवीचा आपण नेऊन देऊया. चल. Yes. तुम्हालाही सगळ्यांना मान मिळेल मित्रांनो, तुम्हालाही देणार आहे, घाबरू नका. लवली, इट्स रिअली नाईस. चांगलं आहे ना? मस्त आहे.